शेतकरी मित्रांनो राम राम. मी अतुल सलगर, मुक्काम पोस्ट उंडेगाव, तालुका पारशी, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 8888143494. हा आपण पाहत आहोत ही तुर्की वाण आहे. हे जी लागवड आमचे दोस्त संजय नारायण बडे हे जालना तालुका अंबड येथील शेतकरी आहेत. ह्यांना आपण वाण कसा आहे हा बघण्यासाठी डेमो प्लॉटसाठी आपण दिलेला होतो बियाणं. थोडक्यात ह्याचा रिझल्ट कसा आला आहे ह्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. तुमची लागवड कशा पद्धतीने केलेली आहे तुम्ही? आम्ही ट्रॅक्टरनी 3 फुटावर पेराच होतं ते, पण पेराला थोडी अडचण आल्यामुळे ट्रॅक्टरवाले काही पेरी नाही करीना. मग मी डायरेक्ट म्हटलं 2 फुटावर पेरून दे बाबा. मग 2 फुटावर त्याला पेरून घेतलं. हां हां पेरच्या टायमाला त्याच्यासोबत मी 20-0-13 एक गोणी खत टाकलं. 1840 ते शॉर्टेज होतं त्यामुळे तुम्हाला 20-0-13 आपल्याकडे होतं अवेलेबल. हां ते मी त्याला त्याच्यासोबत पेरून दिलं. त्याच्यानंतर मग मी त्याला कमरेत केलं सर, तुषारनं पाणी दिलं. हां कमरेत कमरेत केलं सर. आणि कंस फेका लागल्यानंतर मग मला वाटलं त्याचा फुलारा गिरारा धुवून जाईल. त्याच्यामुळे मग मी सरी पाडून घेतली. सरी पाडायच्या आधी मी त्याला डबल एक भेसळ डोस फेकला. दुसरा बेसल डोस कोणता फेकला तुम्ही? मी असंच मिक्स करत होतं ते सगळं. आम्ही रेल्वे स्टेशनहून आणलेलं होतं. म्हणजे जे रेल्वे स्टेशनला रॅक येते युरिया असेल, त्याच्यात सांडलेलं सांडलेलं असेल ती भरून आणलेलं त्याला मी 2 काही बी असू शकतं. काही पण असू शकतं. 2 गोण्या मी त्याला फेकून दिल्या आणि कोळपा आणून लगेच सरी पाडून दिली. मातीची भर म्हणावशी माती तरी बी लावता आली नाही तुम्हाला? माती कशामुळे कारण अंतर कमी? माझ्या म्हणण्यानं काय करायला पाहिजे होतं, 18 इंचाची जोडवळ आणि 3 फुटाचा पट्टा. 18 इंचाची जोडवळ जी असते ते आता काय करता येते, आता सगळ्यात सोपी पद्धत माझी. तुम्ही म्हणसाल काकरी मोडायला लावणं म्हणजे हे चुकीचं काम आहे. 18 इंचाची जोडवळीचं ट्रॅक्टरने म्हणजे 18 इंच दोन्ही फणाच्या मध्ये अंतर असणाऱ्या पेरणी अंतराने आपण बाजरीची पेरणी करायची. पहिल्यांदा काय करायचं, ट्रॅक्टरने रान रुटरून घ्यायचं, सलग रुटरून घ्यायचं, पेरणी अंतराची फास मागटली काढून टाकायची, अलगद 1 इंचापेक्षा खोल बियाणं जाऊन अशा पद्धतीने बाजरीची पेरणी करून घ्यायची. बाजरीची पेरणी करून घ्यायची. पेरणी करीत असताना 1 एकरी 1 पोतं DAP वापरायचं. DAPचं शॉर्टेज असेल तर तुम्ही 20-20-0-13 वापरू शकता. 20-20-0-13 वापरायला भेटलं नाही तर तुम्ही 10-26-26 वापरू शकता. मग तुम्ही काय करायचं, त्याच्याबरोबर 1 एकरी 1 बॅग पेरायची आणि काकऱ्या मारायच्या. फास मागं लावायची नाही. तुम्ही जर फास लावली तर तुमचे पेरणी यंत्र खोल जायला बघते. कारण तुम्ही काय करणार, सतत विचार की आपल्या फासानं रासन झाली पाहिजे. रासन करण्याच्या नादात बियाणं 2 इंचच्या पुढे जाते, 3 ते 4 इंचापर्यंत जाते. आणि 3 ते 4 इंचापर्यंत बियाणं खोल गेलं तर बाजरीची उगवण होत नाही. त्यामुळे अलगद काकऱ्या घालायच्या आणि मागे स्प्रिंकलर हातरायचं. नाही, आता थोडा अनुभव आला ना. आता याच्यानंतर आम्ही अजून त्याच्यामध्ये जास्त हे करू ना की नाही बाबा 3 फुटावरच करायला पाहिजे. नाही 18 इंचाची 3 फुटावर जर सिंगल वळ तुम्ही केली तर रोपाची संख्या कमी भेटेल आणि रोपाची कमी संख्या भेटल्यामुळे कणसाची संख्या कमी भेटेल. त्याची उगवण शक्ती आज झाली. तुम्हाला आता माझ्याकडे लहानपणचे फोटो आहे, तुम्हाला जर दाखले ना तर ही बाजरी म्हणजे प्लॉट म्हणून दिसतच नव्हता. हा म्हणजे पातळ झाले. एकदम पातळ झाला. मी फोन केला एकदम पातळ झाला होता ते प्लॉट. पातळ झाल्यामुळे मग तिथे माझं काही मन लागत नव्हतं त्याच्यामध्ये. मग ते हळूहळू तिला फुटवे आले, हे केलं, म्हणलं जे येईल ते. लय बी पातळ झाल्यावर काय होते, तुम्ही समजा पातळ झालं मग तुम्ही 10 दिवसानं परत लावायला गेला वगैरे 8 दिवसानं 8 दिवस तर त्याची लेवल लागणार कळत नाही. 10 दिवस तिकडून वाटचकडे तेच झालं ना. मी पाठीमागून लावली पाठीमागून लावलं तर ती महागटलं पुल्ल्याचा माळमेळ लागत नाही, ती काढता बी येत नाही. आणि पाखरं खाते ती, पक्षी खाते तर बाजरी म्हणते बघ, पक्ष्यांनी कुठं बाजरी खाली दीपक पक्ष्यांनी काही ताण नाही दिला बाजरीला. फुटव्याची संख्या किती फुटवा आहे मोजून दाखवा तुम्ही. याला फुटवे कमीत कमी 10 ते 11-12 पर्यंत फुटवे आहे एका कणसाला. आता याच्यात सोडून द्या, हेच रस्त्यावरती आतलं मोजा काय त्याला. 10 असलं तर 5 सांगा, काय अडचण नाही. नाही जे सांगायचंच नाही आपल्याला, काय बी असतो भले तिकडे. आता हे बघा, आता जे ते लावायचे एका दाण्याचं आहे. एका दाण्याचं किती फुटवा एका दाण्याचे. हे बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 फुटवे. बरं, तुमच्या जमिनीची जडणघडण चांगल्या पद्धतीने झालेली आहे. जमिनीत शेणखताचं प्रमाण चांगलं आहे म्हणायचं. तुमच्या जमिनीत 10 फुटवा आलं. एखाद्याची जमीन हलकी असली तर 5 तरी येते का नाही? हो, तुमच्यात 10 आलं म्हणजे दुसऱ्याच्यात 10 येतील असं म्हणायचं नाही आपल्याला. 5च धरायचं आपण. तरी माझ्याकडून जेवढं तुम्ही सांगितलं का तेवढं तिचं नियोजन झालेलं नाही. कारण माझा साईड बिझनेस मंडप असल्यामुळे मला वेळ देता आला पाहिजे. वेळ देता आला तर शेतीत मी आपलं यायचो, जमीन कोरडी झाली पाणी द्यायचो, बस एवढंच सांभाळ मिळत तिला. मग माझ्याकडून जास्त काही बघणं वेळच नाही भेटला तिला बघायला. पण ते तरी पण प्लॉट एकदम माझी मजा. मी एवढं 300 किलोमीटर यायचं कारण काय की माझ्या व्हिडिओच्या खाली एक कमेंट आली की नुसतीच कणसं 4 फूट 5 फूट पडते ती, त्याला एकही बी लागत नाही. मग मी समक्ष बघणार ना, माझ्यात कणसाला बियाणं भरते तर लोकांच्यात का भरत नाही. तर मग मी तुम्हाला बियाणं थोडक्यात दिलं, तुम्ही करून बघा म्हणून. तुमचं बघा आलो ना, कुठं कणस भरली नाही ती काय भरलेली. मला पण विचारलं होतं ना आमच्या मित्र कंपन्या, ती कणस बारीक पडते, भरत नाही. ज्या माणसाला खताचं किडीचं व्यवस्थापन व्यवस्थित करता येत नाही त्या माणसानं जर ते करायला सांगितलं तर अशा अडचणी येते ना.
त्याचा पुरेपूर अभ्यास बी करावा लागेल थोडाफार तरी. हा नाही त्याच मग अभ्यास तर थोडी पण माहिती पण पाहिजे ना त्याच्यामध्ये केव्हा आपल्या केव्हा 4 द्यायचं, काय पैशा लोकांना अडचणीत का घालवा. द्यायचं. नाही नाही बरोबर. हा नाही मेहनत केली तर फळ भेटणारच ना तुम्हाला. तुम्ही मेहनतच नाही केली तर हा कशी कंस मग त्या भरणार त्याच्यामध्ये? पटीत दिलं तर त्याचं बी पुढे काहीतरी कल्याण होणार. हा. म्हणजे काय देण्यात तरी अर्थ आहे. मला एकरी 27 क्विंटलचं ॲव्हरेज झालं, पण तरी बी मला पाणी कमी पडलं होतं आणि माझी 3 फुटावर सिंगल वळ होती. पण मी काय करतो आता, मी पद्धत बदलली. 18 इंचाची जोडवळ आणि 3 फुटाचा पट्टा. कारण की 3 फुटाचा पट्टा असला की मातीची भर देता येते आणि 18 इंचाची जोडवळ असली की रोपाची संख्या वाढते. रोपाची संख्या वाढणे ह्याचा अर्थ कणसाची संख्या वाढते आणि कणसाची संख्या वाढल्यानंतर आपोआप उत्पन्नात वाढ होती. माझ्या मतानं ही वाण कधीही पेरला तर चालते, कारण की पावसाळ्याचा उन्हाळा आणि उन्हाळ्याचा पावसाळा अशी परिस्थिती झालेली आहे. कधी बी काय व्हायला लागलं. कधी बी काय होईल आता आहे का पावसाळा? कोणतं आता पीक बी केव्हा पाऊस येतं चालू. नाही नाही. फक्त पावसाळ्यात एक अडचण, ह्या वाणाला फुलवऱ्याच्या अवस्थेत. आता थोडक्यात उदाहरणार्थ ही बी भरलेला आहे, निक्का फुलवर असणार. मला कणीस दाखवा एखादं महाग असणार. थोडक्यात हित आहे, उदाहरणार्थ ही कणीस आहे. तिथं जवळजवळ बियाणे भरायला चालू झाले तर थोडक्यात थोडं थोडं चालू झालेत. अशा अवस्थेत जर 15-20 दिवस सूर लावून पाऊस राहिला तर ह्याचा जर फुलवरा 50% गळला तर सगळं कणीस पोकळ राहत नाही. 50% का होईना कणीस भरणार. पण तेवढं तर उत्पन्नात घटका करून घ्या. पण ते शेवटी आपण काही जरी केलं तर निसर्ग आपल्या हातात नाही ना. आपण काही करू शकतो पण निसर्गावर आणि कुणी मात करू शकलेलं नाही. आपण ह्यात काय बी बदल करू शकू, खताचं नियोजन बदलू, फवारणीचं बदलू, पेरणीचं अंतर बदलू, पण निसर्गाच्या पुढे कुणाचं काय चालू शकत नाही. त्यामुळे ह्याच टायमिंगला पेरावा आणि त्याच टायमिंगला पेरावा असं बी म्हणणं चुकीचं आहे. ती शेवटी नशिबाचा भाग आहे.